पिटे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय धातुं निन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वार करी संतांच्या, वार करी संतांच्या वारवारे संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमो शिवाय। संत सम्राट भगवान विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा, पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या घनीभूत दयेने आज या ठिकाणी भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये आज आपलं चातुर्मास सांगता आणि त्या सांगतेनिमित्त ही, कारण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। सप्ताह 3 दिवसाचा असू, 5 दिवसाचा असू, महिन्याचा असू, 6 महिन्याचा असू, पण त्याची सांगता काल्याशिवाय होत नाही, असा हा नियम आहे। आणि त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी हे काल्याची कीर्तनरूपी पुष्प भगवान शंकराच्या आणि पांडुरंगाच्या चरणी आपण सगळेजण मिळून अर्पण करू, कारण या ठिकाणी ही जी काल्याची सेवा आहे आता चातुर्मास सांगता झालेली आहे, तसं कालच व्हायला पाहिजे होतं, पण काही अडचणीमुळे नाही झालं, काही हरकत नाही। सत्संगाला काहीही कधीही कोणताही वेळ नाही, कारण काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उधरती। या नियमाप्रमाणे दिवसातून माणसाने किती वेळ सत्संग करावा, तर 24 तास केला तरी अडचण नाही, पण सत्संगा वाचून जर दिवस गेला त्याचा, तर तो पशुपेक्षा कमी नाही। सत्संगा वाचून जर दिवस गेला तर तो पशुपेक्षा कमी नाही, हां, पशुपेक्षा श्रेष्ठ आहे।
कारण असं सगळं संत वाङ्मय सांगतं. म्हणून या ठिकाणी आपण ही जी घेतलेली काल्याच्या प्रसंगातली अभंग म्हणा, गवळण म्हणा, त्या गवळणीमध्ये महाराज किंवा त्या कालातलं गोप आणि गोपी हे काय आपल्याला सांगतात. कारण ते म्हणतात तुझी संगती झाली आमची निश्चिंती. काय झाली पाहिजे? निश्चिंती झाली. कारण तुझी संगती, त्यांनी काय केलं आणि आपण काय करतो, त्यांनी जे केलं तेच आपण करतो आणि आपण जे करतो त्यांनी तेच केलं महाराज. पण आपल्याला का अनुभव नाही आणि त्यांना एवढा अनुभव का आला? कारण नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. कारण या ठिकाणी सत्संगामध्ये महाराज नवनीताचंच पूर असतं. नवनीत कसं असतं आता अलीकडच्या काळात तेही राहिलं नाही महाराज. कारण दूधच नाही राहिलं. दूधच नाही राहिलं तर पशुच नाही राहिले. हां, कोणालाही पशु सांभाळायचं अजिबात नको वाटतं. झंझट वाटती, गाईची झंझट वाटती, आईबापाची झंझट वाटती. तुमच्याकडं नसेल पण आमच्या तिकडचं सांगतो बरं का. हां, तुमच्या गावात एखाद्या वेळेस सभ्य असतील त्याचं सांगता येत नाही. कारण ही अवस्था का झाली तर सगळं जीवन आपलं कुठं व्यतीत झालंय? विषयाच्या सुखामध्ये, बहिर्मुखतेने आपल्याला कधीही सुख प्राप्त होणार नाही. त्यांनी ज्याप्रमाणे त्याचा सत्संग केला, त्याच्या संग राहिले आणि आपणही त्याच्या संग आहोत असं दाखवतो. वास्तव त्याच्या संग नाहीतच. कारण परमार्थामध्ये उद्देश महत्वाचा आहे. जर इथं उद्देश नसेल तर ते परमार्थ निष्फळ आहे महाराज. आणि उद्देशाशिवाय कुणीही परमार्थाला किंवा कुठल्याही कार्याला प्रवृत्तच होत नाही. विठाला ज्याला हात आहे त्याने टाळी वाजा आणि ज्याला मुख आहे ते विठ्ठल विठ्ठल म्हणा. असली तर काही करू नका, काही अडचण नाही. कारण हेच तुमच्या कामाचं आहे. आम्ही सांगितलेलं किती कामाचं आहे नाही आहे याचा मला उपोह करायचा नाही. कारण तुम्ही जे करता ते तुमच्या फायद्याचे आणि त्याच्यामध्ये अपेक्षा धरून केलं तरीही कुठल्या ना कुठल्या जीवनाला फायद्याचे पुढे. आणि अपेक्षा रहित जर केलं तर महाराज मोक्षाला कारण ठरतं महाराज. एवढं परमार्थामध्ये कसं राहायला पाहिजे, कसा केला पाहिजे, काय आपल्याला प्राप्त करून घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ज्यांच्याकडे उद्देशच नाही महाराज त्याचा परमार्थ करणं हे निष्फळ आहे. विठाला आपण परमार्थ करतो, कशासाठी करतो? परमार्थ करणाऱ्यामध्ये पहिला प्रश्न पडला पाहिजे महाराज त्याला. गीताराम महाराज काही प्रश्न आहे का तुम्हाला परमार्थ करत असताना? का अजिबात नाही? अजिबात नाही. संसारामध्ये आहे. हा म्हणजे आवडीचा विषय काय आहे? संसार आहे. त्यांच्या एकट्याचाच आहे का आपला सगळ्याचाच आहे? हा मग सगळ्याला जर संसार आवडतो
विषय आवडतात तर मग त्याची कोण क्यू करतं का? विषय ओढी फुलले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव. नारायणाच्या ठिकाणी भाव आहे का आपला? नाही महाराज. आणि भाव जर असला तर देव लांब आहे का? देव कोण आहे? मंदिरात आहे की तुम्ही आहेत? मंदिरात आहे तुम्ही नाहीत का? कारण कोण आहेत? आपणच देव आहोत. चालवतं कोण आपलं सगळं हे? आता आपण रोज परमार्थ करत असताना कथा कीर्तन प्रवचनामध्ये रोज सांगतो चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, 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 कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नको का चुकू नको. हा मग त्याचं भजन करण्यासाठी आपल्याला देह कशा दिला? देवे देवेला भजन गोमाता, देवे देवेला भजन
दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. देवाने आपल्याला असं उत्तम प्रकारचं शरीर दिलं महाराज. नुसतं शरीर दिलं का नाही महाराज, कारण इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासी जीवन भवरोगायशी. कारण ह्याच्यामध्ये महाराज आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे काय हे साधन आहे. काय साधन आहे हे? डोळे मुख भजन करायला, पायी चालायला, दिंडीत जायला, हे सगळं दिलं ना. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे पाहायला, मुख उच्चार करायला. काय त्यांनी काय फल काय प्राप्त करायचं? जेने तू जोडसी नारायण, त्या नारायणाला प्राप्त करण्यासाठी मानव देह दिला. आणि त्यांनी काय होईल देवाला प्राप्त करून? तर नाशे जीवपन भवरोग आयशी. कारण आपल्याला सगळ्याला काय लागलेला आहे? भवरोग लागलेला आहे. पण भवरोग आहे हेच माहित नाही. तुम्हालाच माहित नाही का आम्हाला माहित नाही? तर आम्हाला माहित नाही. आम्ही तुमच्यासारखेच फक्त थोडेसे शहाणे, कारण तुम्हाला असं बोलता येत नाही ना आम्हाला बोलता येतं, एवढाच फरक. कारण जीवाला 3 प्रश्न पडले पाहिजे. परमार्थामध्ये आलेल्या जीवाला 3 प्रश्न निश्चित पडले पाहिजे. जसे संसारामध्ये अनेक प्रश्न आहेत आपल्याला, पण परमार्थामध्ये जीव काय, जीव कशामुळे झाला, जगत काय, ईश्वर काय, किमान एवढे 3. तसे 5 प्रश्न आहेत, पण किमान एवढ्या 3चा तरी विचार प्रत्येक परमार्थ करणाऱ्याला पडला पाहिजे. मग का तुम्ही निघाले म्हणून नाही मी निघाले? हा, कुठं चालले? भजनाला चालले, कीर्तनाला चालले, कथेला चालले, पण काय चालले? नेमकं काय तुमचा उद्देश काय? जीव हा कशामुळे झाला याचा जर आपण विचार केला तरच आपल्याला समजन. आणि विचारच नाही केला तर समजन का? मग आपण विचार करतो का नुसते जास्त देव चोळतो? होय, देव चोळतो. देव चोळू नये असं नाही, पण चोळण्यामध्ये जर आपला भाव जर निष्काम असन, अपेक्षा रहित भाव असन, तर तोही देव प्रसन्न होईल. पण प्रत्येक वेळेस जर अपेक्षा करून जर आपण कर्म केलं तर ते आपल्या डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही. जीव कशामुळे झाला? तर केलेल्या कर्माचा भोग घेण्यासाठी जीव उत्पन्न झाला. नाही तर जीव हा जर कर्तव्याचा मध घेतला नाही त्यांनी तर जीव राहतच नाही महाराज. आता कोण चालवतं? आता आपलं प्रमाण झालं सगळं. कोण चालवतं? ईश्वर चालवतो आपलं हे शरीर. आता ईश्वर चालवतो तर मग ते चालवत असल्यावर आपल्याला मी केलं म्हणायचं काही प्रश्न येतो का? मी आज नारळ फोडलं, मी देव झाडून काढे, मंदिर पुसलं, ते जाऊन द्या. वृक्षाची पाने हरियाची सीता
असं प्रमाण फिट पाहिजे. वृक्षाची आहे पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि सगळं चालतंय अहंतेने चालतं महाराज. परमार्थही अहंकाराने करतो, संसाराने अहंकाराने करतो. कशाने करतो? अहंकारानेच करतो. पण परमार्थ करणाराकडे सात्विक अहंकार असतो आणि संसार करणाराकडे रजगुणी तमगुणी अहंकार असतो. म्हणून आपल्याला देवानी सगळं दिलंय, काही मागं ठेवलं नाही. आणि आपल्या बरोबर आपला उदरनिर्वाह होण्याकरता प्रारब्ध आहे. आणि जे प्रारब्धाने आपल्या लिखित करून ठेवलंय त्याच्यापेक्षा एक घास जास्त भेटणार नाही आणि एक घास कमी भेटणार नाही. कारण त्याच्या ठिकाणी असा कुठलाही, जसं आपल्या अकाउंटमध्ये पैसे जेवढे पैसे असतात तेवढेच भेटतात का जास्त भेटतात? तेवढेच भेटते, हे सगळ्याला माहिती. तसं आपल्या जे प्रारब्धामध्ये आहे त्याचाच भोग होतो, दुसरा कशाचाही भोग होत नाही. म्हणून आपल्याला जीव का झाला, जीव हे समजणं महत्वाचं आहे. कारण जीव कशामुळे झाला तर कर्तव्याच्या अहंमुळे. कर्तव्याचा मद घेतला आणि कर्तव्याच्या मदाने जीव झाला. आणि मग परमार्थ करूनही मी करता म्हणलो तरी तो जीवच राहणार, मेला तरी जीवच. कीर्तन सांगून मी सांगितलं म्हणलं तरी जीवच. महाराज सिद्धांताचे तसा. देहाच्या माथावर आश्रम, आश्रमाच्या माथा कर्म, कर्म अभिमान ज्या परम, जन्म मरण आणि वाढ. त्याचं जन्म मरण चुकत नाही. मग कर्माचा अभिमान घालवण्यासाठी आपल्याला काय मानव देह प्राप्त झाला महाराज. आणि ह्या मानव देहामध्ये आलेल्या जीवानी विशेष करून पुरुष मंडळींनी परमार्थ केला पाहिजे. पण कुठला रोग आला देव जाणे. पुरुष मंडळी कार्यक्रमाला नसतातच जवळ. आज परभणी जिल्हा महाराज अग्रेसर साधू संतांच्या बाबतीत खूप मोठमोठे साधू जीवनमुक्त पुरुष होऊन या ठिकाणाहून गेलेले आहेत. आणि आज या ठिकाणी अशी अवस्था आहे, प्रत्येक गावात आम्ही पाहतो कीर्तनाला जवळजवळ महिला मंडळीच असतात आणि पुरुष उगाच थोडेफार असतात. आणि त्याच्यातले काही न ऐकणं येणारे, न दिसणारे, आणि काही बसते तिकडे लांब पारा खाली, कारण त्यांना पाप येऊन देत नाही. तर तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. महाराज इथं येण्यासाठी पुण्य लागतं, पुण्याशिवाय इथं प्रवेश नाही. कारण हरिभक्ताची भेट होण्यासाठी नाथ महाराज सांगतात, निष्कामनिज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जे पाठोवाटी तव होय भेटी हरिप्रियाची. एवढं पुण्य लागत. कसं लागत? बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परिजन गती करुणा केली
या ठिकाणी भगवंताकडे विनंती करतात. बहु अवघड आहे संत भेटी, परी या जग जेठी कृपा केली. कृपा केली, आता अवघड भेट आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे विनंती करतात. आणि भगवंतांनी मग सांगितलं, काय उत्तर दिलं बघा. जो मजरी घोनिया शरण, जो वांची महिमा सन्मान, गुळातील पाषाण जान, केवळ जान गुळ दगड. मला शरण निघाला आणि काय मागतो, महिमा मान सन्मान इच्छा. भेटन का संत, भेटतील का भाऊ. देवाचं वाक्य आहे, माझ्या बापाचं नाही. हा त्याला पुढे आणखीन उत्तरणी करतात, तेवढ्यात भागलं नाही त्यांचं. सर्वांगी सुरेख सुंदर, नाकावरी तिच्या पांढरी टिक, तिशीवरी ना साधू लोक, तैसा विषय लोभ मज भजनी. पुढे आणखीन उत्तर देतात. जैसे प्रलोभे ज्याचे मन, तैसे निरूपी निरूपण, अर्थ स्वार्थ उपदेश पूर्ण, धन लोभे ज्ञान निर्वीर्य होय. समजत ना का नाही काही. म्हणूनच नाथ महाराजांनी लिहिले, अभंग दिला महाराज हरिपाठात. वांजेशी डोळे कैसे होती, वांजेसे डोळे कैसे होती, वांजेसे डोळे कैसे होती. गायन पुसका पद्मिनीचे सोहळे, गायन पुसका पद्मिनीचे सोहळे, गायन पुसका पद्मिनीचे सोहळे, गायन पुसका पद्मिनीचे सोहळे. वांजेसी डोळे कैसे होती, वांजेसी डोळे कैसे होती, वांजेसी डोळे कैसे होती. गायन पुसका पद्मिनीचे सोहळे, वांझेशी डोळे कैसे होती. अंधा पुढे दीप, खराशी चंदन, सर्पा दुग्ध पान करून, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनो नाही, खळाचे संगती उपयोगाशी नाही, आपणा पाय त्यांचे. काय महाराज एका अभंगात सगळं आलं. आणि कोणला बोलतात, कोणला खळ म्हणतात, ज्यांचा विशेष करून देवाच्या आणि संतांच्या वचनावर विश्वास नाही महाराज, ते अविश्वासी आहेत. व्यवहारातले नाही सांगायचे त्यांना. अविश्वास, क्रोधी अविश्वास, त्याला बोध होत नाही. तसं अशा खोर ज्ञात्या माणसाकडून, ज्ञानी माणसाकडून तुम्ही कितीही श्रवण करा, तुमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, लोभच वाढतो. अशा हजारो ओव्यात महाराज भागवतामध्ये, एक नाही हजारो. या ठिकाणी भगवंत कशासाठी आले, आता त्याचं चरित्र उच्चारायचं. बोला. चरित्र ते उच्चारावे, केले देवी भोळे, केले देवी भोळे, केले भोळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवी भोळे, केले भोळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवी भोळे, चरित्र ते उच्चारावे.
चरित्र उच्चारायचं गोकुळात, मथुरेतलं नाही, वृंदावन मधलं नाही आणि द्वारकेचं बी नाही. कुठला उच्चार करायचा? गोकुळामधला. भगवंतानी गोकुळामध्ये जे चरित्र केलं, ज्या लीला केल्या, त्याचा उच्चार करणं आपल्याला आज क्रम प्राप्त आहे महाराज. भगवंत मथुरेमध्ये जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर 8 वर्षाची मूर्ती आणि उभी राहिली. त्या लख प्रकाश पडला आणि त्या मायेच्या प्रकाशाने सगळे जे रखवालदार होते ते मोहित होऊन पडले. महाराज त्यावेळेस भगवंतानी वसुदेवजी आई वडिलाला सांगितलं की मला तुम्ही आता काय करा, नंदाच्या घराला भजने गोकुळा. भगवंतानी सांगितलं मला कुठं नेऊन सोडा, नंदाच्या घराला. कारण नंदाचं घर हे भगवंतासाठी सुरक्षित होतं. भगवंताला तिथं नेऊन सोडलं आणि तिथं माया जन्माला आली होती, तिला घेऊन आले वसुदेवजी. आल्यानंतर पूर्ववत सगळ्या कड्या कुलप साकळ्या जिथले तिथं सगळं जसं, आता तो काय मालक आहे सगळ्याचा, ते काय होणार नाही मला. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करो आई मजवरी. अशी कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुमाचा असणारा भगवान ईश्वर तो काय करणार नाही महाराज, काही करू शकतो. तिथं त्या मायेला घेतलं आणि वसुदेवजी महाराज कुठं आले, मथुरेला आले. आणि मथुराला आल्यानंतर मग त्यांना निरोप दिला. राजा कंसाला ते शिपाई गेले आणि शिपाई गेल्यानंतर ते आला धावत, त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर मात्र त्याच्या मनात संशयाची पाल चुकली. मला काहीतरी यांच्यात साठगाठ झाली. महाराज ती मुलगी घेतली, देवकी माताने खूप विनंती केली पण त्यांनी काय ऐकलं नाही महाराज. न ऐकल्यामुळं ती माया त्यांनी घेतली, फिरवली आणि आपटणार. ती कुठे गेली, आकाशात.
वध करणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहेस, तू काळजी करू नको महाराज. ती आकाशात गेली आणि असं विस्तीर्ण तेज तिचं पाहिलं महाराज. कंस घाबरला, आता काही खरं नाही. आणि मग असं करत असताना भगवंत 5 दिवस झाले, 5वी साजरी झाली. आणि 5वी साजरी झाल्यानंतर 6व्या दिवशी मग कंसाने तातडीची मीटिंग बोलवली आपत्कालीन. असं असं झालंय म्हणे. मग त्यावेळेस पुतना मावशी म्हणली, तू काळजी करू नको, मी जाते. आणि पुतना महाराज ही पूर्वाश्रमीची बलीची बहीण होती. तो विषय आता लांबीत नाही, उरक्त घेतो. कारण ती आली आणि आल्यानंतर महाराज काही शास्त्रकार असं सांगतात की तिने 10,000 बाळकाचा जीव घातला. किती? 10,000 मुलं मारली. पण तिने गोकुळामध्ये बरंच मुलं विषयनी मारले. आणि ज्या वेळेस ती वसुदेवजीच्या आपल्या नंदबाबाच्या वाड्याकडे आली त्यावेळेस तिचं स्वरूप महाराज एखाद्या लक्ष्मीसारखं होतं. कारण तिला ती मायाशक्ती प्राप्त होती महाराज. कसं व्हायचं? आणि ती हातामध्ये गुलाबाचं फुल अशी फिरत नंदबाबाच्या वाड्यात गेली. आणि नंदबाबाच्या वाड्यात गेल्यानंतर यशोदा मातेला म्हणली, अरे यशोदे, तुला मुलगा झाला? ती म्हणली, हा. अरे मी तुझी बहीण आहे म्हणली. आता यशोदा मातेला कळलं की मला कुणी बहीण नाही, काही नाही, काही नाही, ही कुठून आली? अरे नाही म्हणली, आपल्या वडिलाला लय मोठ्या बायका होत्या, मी पहिल्या बायकोची होती, मला तिकडे लांब दिलं होतं अमेरिकेमध्ये. आता योगायोगाने मी इथं आले आणि मला माहीत झालं तर म्हणलं भेटून जावा. खरंय म्हणे, पण मुलगा झोपलाय म्हणे, बाळ झोपलंय. आता बाळ झोपलंय म्हणल्यानंतर लगेच भगवंताने रडायला सुरू केलं. कारण भवानीचं गिऱ्हाईक होतं ना, सकाळी सकाळी भवानी होती. आणि भवानीचं गिऱ्हाईक असल्यावर माणूस 10-5 रुपये कमी का जास्त पण सोडित नाही. भगवान रडायला लागल्यावर ती म्हणजे, अरे यशोदे काय खोटं बोलते रे? नाही म्हणे, आत्ताच उठला. मग त्यांनी तिला घेतलं. भगवंतानी डोळे झाकले महाराज, डोळे झाकले. कारण डोळे का झाकले? असे काही शास्त्रकारांनी 100 विकल्प केलेत महाराज. का त्यांचे नुसतं एक विकल्प सांगायला गेलं तरी कीर्तन संपल, एवढा त्याचा विस्तृत प्रमाणात त्यांनी वर्णन केलेलं आहे. का झाकले? तर मी जर डोळे उघडे तर ही अविद्या आणि माझ्या डोळ्यापुढे ही राहीन का? नाही. असा भाव करून भगवंतानी डोळे झाकले. आणि डोळे झाकल्यानंतर असं सांगतात की भगवान शंकराचं ध्यान केलं. कारण विष पिणं कोणाचं काम आहे? भगवान शंकराचं काम आहे महाराज. भगवान शंकराची आठवण केली, भगवान शंकर आले. आणि मग आता तिने आपलं स्तन बाळाच्या मुखात दिलं महाराज. दिल्यानंतर भगवंतानी पहिलं रक्त पेले. रक्त पेल्यानंतर विष पेले. आणि विष पेल्यानंतर तिचा प्राण घेतला महाराज. प्राण ज्या वेळेस आकर्षण झालं ना, मग त्यावेळेस ती म्हणती, सोड सोड सोड. ते म्हणला, मी आता एकदा धरत नाही, धरलं तर सोडित नाही. माझ्या तावडीतून कुणी जात नाही महाराज. त्यावेळेस ती उठली आणि मग आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त झाली महाराज. तर ती अशी 4 योजने लांब होती असं सांगतात गर्गसंहितेमध्ये. किती? 4 चोक 16 किलोमीटर कोस. एका योजनेचा 4 कोस. आणि 4 योजने म्हणजे 4 चोक 16 कोस झाली. आणि 16 त्रिक 48 किलोमीटर झाली. असं तिचं वर्णन केलेलं आहे महाराज. ज्यावेळेस ती पडली अशी डोंगरासारखी, आणि डोंगरासारखी पडल्यानंतर त्या काळामध्ये नंदबाबा आपला कर भरण्यासाठी मथुरेमध्ये गेले होते. आणि मथुरेमध्ये गेल्यानंतर चला भाऊ, आपल्याला आता वसुदेव आतमध्येच होते ना, जेलमध्येच होते ना, त्यांना भेटावा म्हणून त्यांच्याकडे गेले. भेटले त्यांना, पण वसुदेवाने सांगितलं तुम्ही लवकर जा, आज काहीतरी विघ्न येणार आहे. आणि असं म्हणल्यानंतर नंदबाबा लगेच आपला छकडा झुपला आणि गोकुळाकडे निघाले. आणि मग वाटेमध्ये त्यांना सुगंध सुटला महाराज. म्हणले काहीतरी घडलंय आज. त्यावेळेस ती पुतना एवढी धिप्पाड, मग सगळ्या गोपाळांनी तिचं काय केलं?
तुकडे केले आणि तुकडे केल्यानंतर सरण रचलं आणि तिला पेटवलं महाराज. ती पेटवलं तर त्या परिसरामध्ये अख्खा सुगंध होता तिचा. कोणाचा? तिच्या देहाचा. कशामुळं? अरे भगवंतानी स्पर्श केला ना तिला. मग भगवंत स्पर्श केला, असा सुगंध सुटला. त्याच वेळेस नंदबाबा घरी आले आणि पाहिलं तर मग भगवंताला तिच्या स्तनावरून शिड्या लावून खाली उतरलं, घरी आणलं. मग गोमूत्राने शेणाने स्नान घातलं. कशाने? माती, शेण आणि गोमूत्र यांनी स्नान घातलं. आणि स्नान घातल्यानंतर त्याला काही बाधा होऊ नये म्हणून भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये 6व्या अध्यायाच्या 26 ते 31 असे 5 श्लोक आहेत. ह्या श्लोकाचा जर मंत्र केला, आपण जप केला आणि ते चिठ्ठीवर उदबत्तीवर धरायचं आणि ते लेकराच्या जर गळ्यात बांधलं तर मला त्याला कुठलंही भीत पिशाचे दुष्ट सुद्धा लागत नाही. एवढी त्या ग्रंथामध्ये शक्ती आहे आपल्या. पण आम्ही ग्रंथ विकायला निघालो तर तुम्ही घ्यायला निघाले. आम्ही विकायला निघालो आणि तुम्ही घ्यायला निघाले का? नाही जमत का? खोटं आहे. कारण भागवत, श्रीमद भागवत महापुराण महाराज असा ग्रंथ आहे का महाराज? वाचल्याशिवाय कळणार नाही. पण वाचायचंच नाव घेत नाहीत. आणि बया वाचित असल्या तर घरात वाचित असते आणि काय माहिती. आणि नुसते वाचून समजत काय? समजत नाही. ऐकावंच लागतं. आणि गडी तर औषधाला दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. अशी भगवंताची दिष्ट काढली. आणि मग भगवंताला बोस नंदबाबा आले, सगळं हकीकत विचारली. आणि मग मात्र म्हणले आता सुरू. आता पहिलं गिरायक होतं, वाटा लावलं. मग आता दुसरा महाबळ भट आला. मग एकामागे एक राक्षसाची सारखी ये जा चालू झाली महाराज. भगवंतानी बालपणीची अदानवी सृष्टी केली. लहानपणामध्येच एकही राक्षस ठेवला नाही. ठेवला का? औषधाला ठेवला नाही महाराज. मग भगवंत थोडे मोठे झाले, रांगू लागले. रांगत असताना मग त्यावेळेस राधाजी यायच्या. आणि राधाजी आल्या मग भगवंत रडायची. आणि रडायला लागल्यावर ते फक्त राधाजीकडे गेल्यावरच राहायची. तिने घेतलं की राहायचं आणि तिने उतरून ठेवलं की पुन्हा रडायचा. मग राधाजी भगवंताला घेऊन जायच्या घरी आपल्या. आणि घरी गेल्यानंतर राधाजी महाराज, राधा आणि मुरली ह्या 2 गोष्टी भगवंताच्या अतिशय प्रिय आहेत. कारण मुरली आणि राधा ह्या गोलोक धामातील कोण आहेत? चोपदार आहेत महाराज. कोण आहेत त्या? मुरलीवरी माझा जीव जळे, हरीच्या मुरलीवरी जीव जळे, जीवाला फुल पडे, जीवाला फुल पडे, जीवाला फुल पडे. मुरलीवर माझा जीव जळे, मुरलीवर माझा जीव जळे, जीवाला फुल पडे, जीवाला फुल पडे, जीवाला फुल पडे. श्याम 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 राधे श्याम 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 राधे
अतिशय प्रिय. मग राधाजी भगवंताला घेऊन जायचे आपल्या घरी आणि घरी गेल्यानंतर भगवंत राधाजी जवळ दिवसभर राहायची, खेळायची, गप्पा गोष्टी आणायची, मोठे व्हायचे. सगळे त्यांनी अख्खे नाटकं तिथे केले आणि नंतर आपली सौंगड्याची वाकड्या पेंद्या असे सगळे सौंगडी जमवले आणि जमवल्यानंतर ज्या वेळेस गोपी आपल्या दारामध्ये रांगोळ्या सडा अष्टदळ काढायच्या त्यावेळेस भगवंत जात असताना त्या अष्टदळावर मतायचे. आणि असं करत असताना ती गवळण आली आणि गवळण ती म्हणू लागली की रे बाबा हे असं चांगलं नाही, तर त्याच्यातून काय घेण्यासारखं आहे का? तर अष्टमहासिद्ध्यावर जो लघु शंका करतो तोच मुक्त होऊ शकतो आणि अष्टमहासिद्ध्याच्या नादी लागतो तो अधोगतीला जातो. याच्यातून हा बोध घ्यायचा. विठाला मग अशा रोज त्यांच्या पोरांच्या मिटिंगा, खेळ, विठू दांडू सगळे खेळ खेळायचे आणि खेळ खेळल्यानंतर त्यांनी पोरं पाहिले, अरे दुबळे का झाले म्हणले तुम्ही, एवढे सशक्त असताना इथं आपल्याकडे सगळं खायला आणि तुम्ही एवढे वाळून का गेले? तर म्हणले आम्हाला काय भेटतं खायला? फक्त ताक, आम्हाला लोणी नाही, दूध नाही. कुठं जातं म्हणले मथुरेला. बरं बरं, मग मथुरेला जातं म्हणजे आजपासून उद्यापासून मथुरेला जाणं बंद. मात्र त्या गोवळीने गोपीने काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या. मग भगवंत म्हणले आता काय करा, आपण चोऱ्या करू. मग ज्या वेळेस चोऱ्या करायच्या त्यावेळेस भगवंतानी आपल्या टीम मध्ये काय काय साहित्य घेतलं? बारीक माती, सराट्याचे काटे, माती फेकली, गोगल लावून आलं तर काटे, चप्पल घालून असे अनेक दोऱ्या आणि एक काठी. कारण भरलेलं आहे का रिकम आहे, रिकम असलं की सोडून द्यायचं. आपलं बी रिकम असलं भलाय तुम्ही पुण्यतिथी करा द्यायची. पुण्यतिथी जरी केली पण रिकम असलं की अधोगतीची. मग भरलेलं असं त्याच्यातलं लोणी फोडायचे आणि खायचे. मग असं सगळ्या गोकुळामध्ये गोपी त्रस्त झाल्या आणि त्रस्त झाल्यानंतर एक दिवस सगळ्या कोणाकडे गेल्या? यशोदा मैयाकडे गेल्या आणि यशोदा मैयाकडे तक्रार करू लागल्या की तुझा कान्हा आवरी आवरी आपला कान्हा, आवरी आवरी आपला कान्हा, नासिये नासिये अशी सगळ्याची तक्रार केली आणि तू ह्या कान्हाला सांग हे आमच्या घरामध्ये येऊन दही दूध लोणी खातो आणि चोऱ्या करतो. असं म्हटल्यानंतर यशोदा मातांनी सांगितलं, अरे माझ्याकडे काय कमी आहे, 9 लाख गाई आहेत, माझ्याच घरी किती क आहे.
तुम्ही रंगे हात पुरावा पाहिजे ना. पुराव्याशी जमतं का? तर प्रभावती नावाची एक गोपी होती, तिने ते आव्हान स्वीकारलं. म्हणली मी पकडते, आणि पकडते म्हणल्यानंतर तिने ते आव्हान स्वीकारलं. आणि भगवंताने मग पोरांना सांगितलं हिचं घर नंबर घेऊन घ्या. गली नंबर कुठं राहती सगळा शोध घ्या. मग शोध घेतला. संध्याकाळी ती दारातच दंड्या घेऊन बसली बाजावर. घराला बाहेरून कडी कुलपा लावून पॅक. आता अशी बसल्यानंतर आता जायला रस्ता आहे का? पण पूर्वीच्या काळात सवने होते. आता ह्या माळदाला नाही राहिलेला, ह्या शिमिटाला हा त्याला सवने नाही. आता देव पाहिलं आणि देवानी सवन्या वाट सगळे सवंगडी गेले. लोणी दूध दही सगळं भस्म केलं. आणि मग आतून दार वाजली. काकू प्रभावती काकी दरवाजा खोल. अरे म्हणली हो आत गेला कुठून? अरे मी कुठं नाही. आता हरी बाहेर हरी. हरीने घर कोंडली मला चौकडतोय. मग तिने दार उघड. पण यांनी काय केलं? पोरांना सांगितलं तर तुम्ही पळून जा. मग यांनी हाताला लोणी लावलं. काय केलं तर हाताला लोणीला तिने पकड मारा. ती बी दंडाम होती. आणि मग पकडल्यानंतर नाही काकी सोड, नाही काकी सोड, तोवर पोरं पळून गेली. आणि तिचं पोरगं आलं. तेवढ्यात यांनी हात आपला काढून घेतला आणि त्या पोराचा हात तिचं दिला आणि मागल्या गलीने थेट घरी. आणि लगेच म्हणतो आईला, म्हणतो आई आई चल पुढं, काहीतरी आपल्याकडं बाला येऊ राहिली. तिच्या कडावर बसला आणि पुन्हा दारात. ह्याच्यावर सगळ्या गोपी आणि ती प्रभावती यशोदे बघ आज मुद्दा माल पकडून आणला, चोर पकडून आणला म्हणे. हा मुद्द्यासह असं म्हणल्यानंतर यशोदा मला कडावर घे म्हणे. हे कडावर आता हिच्या कडावर येत माझ्या हातात कोणी? महाराज तिने पाहिलं तर तिचं पोरग अपमानित झाली आणि परत गेली. महाराज अशा खूप भगवंतांनी खोड्या केल्या. आणि खोड्या करत 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 सगळ्या गवळणी गोपी तक्रार करू लागल्या. मग सांगितलं आता तू काय कर, गाई गोपाळ घेऊन गाई गोपाळ यमुने छतरी, गाई गोपाळ यमुने छतरी, येते पाणी आमेलो जगदेवी, येते पाणी आमेलो जगदेवी, येते पाणी आमेलो जगदेवी. गाई गोपाळ तुम्ही सारे रानात या. सारे सारे हा काय पाहिजे? रानात. असं सांग. गोधने
तो सारंग बाणी खांद्यावरी कावळी हातामध्ये काठी खांद्यावरी कावळी हातामध्ये काठी ज्या वेळेस भगवंताला नंद बाबा आणि यशोदा मैयानी उद्यापासून तू आता रानात जा गाया घेऊन असं सांगितल्यानंतर सगळे गोपाळ आणि भगवंत खुश झाले. आपला आता नक्की योग्य मार्गाने आपली गाडी चालली असं वाटून सगळ्यांनी उद्या ठरवलं उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला गाया घेऊन जायचं. त्यावेळेस भगवंताला आईसाहेबांनी माता यशोदानी भगवंताचं ते स्वरूप महाराज हाता पितांबर हातामध्ये बाजूबंद डोक्यावर टोप मयूरपंख मोरपंख खांद्यावर घोंगडी हातात काठी बासरी असं ते स्वरूप इतकं सुंदर बनवलं महाराज. आणि मग त्यावेळेस भगवंत रानात गाया घेऊन जाऊ लागले. रोज रानात जायचे आणि संध्याकाळी 7 वाजता परत यायचे. आणि 7 वाजता आल्यानंतर आता गोपीची भगवंताची गाठ भेट दुरापास्त झाली, गाठ राहिली नाही. मग गोपी संध्याकाळी पाण्याचं निमित्त करायच्या आणि यमुनेच्या कडाला गावाजवळ येऊन उभ्या राहायच्या. त्यावेळेस भगवंत गाया घेऊन यायचे आणि त्यावेळेस त्यांच्या अंगावरती गायीचे रज असे उडून फुराळा उडून पांढरे फॅक व्हायचे. आणि तिथं पाहून पाहून आपले डोळे हे करायच्या आणि परत जायचे. असं रोज चालू झालं. मग एक दिवस भगवंत त्या जंगलामध्ये 12 गाव त्या वनामध्ये गाया घेऊन गेले आणि त्या वनाला आग लागली महाराज. आग लागल्यानंतर हरिण वाघ सिंह एकमेकाचा द्वैत भाव सोडून इकडं तिकडं पळू लागले. आणि असं पळू लागल्यानंतर भगवंतांनी पाहिलं, अरे म्हणले पेंद्या काय झालंय आज इतकं वैरभाव सोडून हे सगळे पशु एकमेकाचा वैरभाव सोडून कसे काय पळू लागले. त्यावेळेस वर जाऊन पेंद्याने पाहिलं तर सगळीकडून आग्नी लागला. आणि आता आपणही संपणार, गाया संपणार, वासरं संपणार. पेंद्या सरसर सरसर खाली आला आणि खाली आल्यानंतर गपकून खाली बसला डोळे झाकून. आणि मग विचारलं देवाने, अरे काय झालं काय झालं सांग म्हणले. ते म्हणले आता कृष्णा सांगायसारखं राहिलं नाही, आता आपलून मरणार, गाया वासरं सगळं भस्म होणार असं म्हणून भगवंताला त्यांनी सगळं सांगितलं व्रतान. आणि मग मात्र भगवंत म्हणले तुम्ही एक काम करा, आता घाबरू नका, आपोआपल्या देवाचं स्मरण करा. पण कसं करा, आपोआपले डोळे झाकून आपोआपल्या देवाचं स्मरण करा. आता सगळे, आता देव कोण होता त्यांचा कृष्णच होता. सगळ्यांनी डोळे झाकले पण पेंद्याने मात्र असे झाकले. आणि तसे झाकल्यानंतर पेंद्या भगवंतांनी विश्वरूप धारण केलं. आणि विश्वरूप धारण केल्यानंतर सगळं अग्नी प्राशन करून घेतला. आणि प्राशन केल्यानंतर भगवंत पुन्हा बालरूपात झाले. आणि मग म्हणले उघडा डोळे. आणि पेंद्या जायवर वर बघून आता जायची गरज नाही म्हणले. मी सगळं पाहिलं. पहिलं विश्वरूप कोणाला दाखवलं देवानी? पेंद्याला दाखवलं. पाहिलं पेंद्याने महाराज. आणि मग ते भगवंत ते पोहर सगळे गोप कसे झाले?
निवांत झाले महाराज. आणि मग तेच अभंगाच्या पहिल्या तुझी संगती तुझी तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. कारण भगवंताच्या संगतीमध्ये देहभाव अहम आणि मम ह्या दोन्ही गोष्टी राहत नाही. आणि हे घालवण्यासाठीच मानव देह, हे घालवण्यासाठीच कीर्तने, हे घालवण्यासाठीच कथा आहेत. आता हे घालवण्याचं काम करतो का हे वाढवण्याचं काम करतो आपण? आता देवाचा फोटो एवढा एवढा महाराजाचा असा टपकून हात करतो कुणाला? महाराज वर्म चुकलं तुका म्हणे वर्म जाणीतल्या विन पावे करिता शीन सांडी मांडी. वर्म कळलं पाहिजे परमार्थामध्ये, वर्म कळलं महाराज. त्या निश्चिंत झाले महाराज. ते आता भय राहिलं का त्यांना? भैरा तुमची तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. अशी निश्चिंती भगवंताच्या संगतीमध्ये झाली. बर झाली, पुन्हा काय प्राप्त झालं हा बघ. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. महाराज आपल्याला जे प्राप्त नाही ते प्राप्त झालं. कारण भगवंताच्या संगतीमध्ये त्या सगळ्या गोपानी गोपीला आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली.
कारण जे आपल्याला बघायला मिळत नाही आणि आता कोणी कथा कीर्तनातून सांगायला तयार नाही. तो कसा आला संध्याकाळी लय जिम खेळत आला. ओ शेठ, अरे काय कीर्तन चालू आहे मला. बघा तुम्ही कसे उड्या मार आणि तुम्ही हसायला सगळे टाळ्या वाजायला. टाळ्या कुठं वाजते कीर्तनात? टाळी वाजवा का विठ्ठल विठ्ठल म्हणणार तेव्हा रोग येतो, तेव्हा वाजत नाही. पण हिनी एखादा नाही यांनी एखादा जोक हाणला की मग टाळ्या कडकडा. कारण समाज सगळ्यात बिघडला असेल तर हिंदू समाज. कारण कुठलेही ग्रंथ संत वाङ्मय न वाचता त्यांना वाटतं माळ घातली गंध लावला म्हणजे झालं. असं भागत नाही. शेती बिगर ज्ञानाची होती का? बिगर अनुभवाची सांगता येते का? इथं मग एवढं मोठं काम आहे. आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची म्हणलं तर आपल्याला त्याचं ज्ञान असावं का नसावा? काही करावा? अवघड आहे. फार दिवस राहणार नाही बरं का वाघ महाराज, हे फार दिवस राहणार नाही. आता कोरोना गेला नक्कीच कोणता तरी रोगी आणि त्याच्यामध्ये असे आमच्यासारखे शेलके जातील. हा लय गेले सौदेवाले तर पुरे गेले. हा आता राहिलेले दालाला फिलायला चढ जाते. काळजी ना करू कारण त्याजवळ हिशोब आहे. आपल्याला जरी माहित नसला त्याजवळ हिशोब आहे. कारण नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कारण तिथं काय आहे? सोहळा. कशाला म्हणते? सोहळ्याला अंत नसतो. आता माऊलीचा सोहळा आहे आणि आपली मधून गेलेली दिंडी असती. दिंडी ही परिच्छिन्न असती आणि सारखा आनंद असतो का? पण सोहळ्यामध्ये जर गेल्यावर दिवस कळतो का? उगाला कधी कळतो का? मावाळा कळतो का? आज कोणता वार आहे कळतो का? काही आठवण राहते का महाराज? सोहळ्यात गेलेल्या माणसाला काही आठवण राहत नाही. देहीची विदेही भोगू दाशा. जे गोळा करायला गेले त्यांचं सोडून द्या. पण जे भजन करायला जातात खास महाराज त्यांना काही आठवण नाही. घरची सुद्धा आठवण येत नाही महाराज. फोन सुद्धा करीत नाहीत. असे काही लोक आहेत की त्यांना फोनची आठवण सुद्धा येत नाही. आणि इथं काय? हा बघा तिसरं चरण. घरी ताकाचे सरोवर, काय इथं? ताकाचे सरोवर. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर. येथे नवनीताचा, येथे नवनीताचे पूर. किती आहे? पूर आणि सरोवर. ह्याच्यामधलं सरोवर म्हणजे
आडवलेलं पाणी कट्टा, तुमच्याकडे कट्टे असतील ना, हा बांधारे, आणि इथं काय प्यायला ताक आसार. पण आता ते नाही राहिलं. काय तुमच्या गाव औषधाला, कारण गायन म्हशीच नाही राहिलं तर ताक कसंच करावं. हा मशीनी आहेत, हा मशीन आहेत, मशीनी आहेत, पण ह्या दूध देत नाहीत ना, ह्या पैसे देते. कारण ताक राहिलं नाही महाराज. संसार कसा आहे, ताकासारखा आसार आहे. आणि सार काय आहे तर नवनीत, म्हणजे भगवंत हा सार आहे. म्हणून आपण या ठिकाणी मनुष्य देहाला आलेल्या जीवानी सार ग्रहण करावा आणि आसाराला सोडून द्यावा. जसा राजहंस पक्षी काय करतो, दूध पितो आणि आसार सोडून देतो. महाराज ज्ञानेश्वरीमध्ये फार मस्त वव्या आलेल्या, त्याच्यावर 4-5 वव्या सांगितलेल्या. सोनाराचं एक उदाहरण आहे, राजहंसाचं एक उदाहरण आहे, असे 4-5 उदाहरणं माऊलीने दिलेले. आणि ते उदाहरणं पाहिले की आपल्याला वाटन मग खरं काहीतरी की कसं आहे संसार आसार. मृगजळाचं एक दृष्टांत दिलेलं आहे. मृगजळ सत्य आहे का, नाही. दिसतं का, नाही दिसतं, पण कधी दिसतं, दुपारी दिसतं, संध्याकाळी आहे का, बरं दिसतं त्यावेळेस तरी पाणी आहे का, ओलं होतं का कधी. तसा हा संसार न संपणारा अतिशय मिथ्या. असं ज्या वेळेस आपल्याला यथार्थ बोधाने त्याचं ज्ञान होईल त्याच वेळेस आपल्याला संसार मिथ्या समजून आपण कोणाची सेवा करू, भगवंताची सेवा करू. आणि असं त्या गोपाळाला प्राप्त झालं. आणि ते प्राप्त झाल्यामुळं ते अभंगाच्या शेवटच्या
आता न आम्ही न वजो दवडीता. आता तू इथून आम्हाला हाकून दिलं तरी आम्ही जाणार नाही. आणि आपण बी आता इथून उद्यापासून नाही आतापासूनच देवाने हाकून दिलं तरी त्याला सोडणार नाहीत असा आपल्या मनामध्ये पक्का निश्चय करा आणि देवाच्या मागे लागा. तरच आपलं काहीतरी भलं होईल. नसता ह्या संसाराच्या नादी लागलेले भल्या भल्याची वाट लागली आणि मग आपली कुठं दर्यामे खसखस. तर काय केलं पाहिजे? देवाची अपेक्षा रहित सेवा करणं. कारण आपल्याला हे जे दिलं ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. हां, कारण मगाच विषय होऊन गेला. हे सगळं त्याचंच आहे आणि त्याचीच त्यांनी सेवा करायची. जे साधनं दिले त्या साधने त्याची सेवा केली की तो प्रसन्न होईल आणि आपल्याला ह्या जन्म मरण रूपी दुःखातून आपल्याला वाचवीन. नाही तर मग जन्म मरणाचं दुःख कुणीही, आपला बाप, आपला पंजा, आजा सगळे मसनात गेले, कुणीही वाचू शकत नाही. म्हणून सगळ्यांनी काय करा? उद्यापासून नाही आजपासूनच देवाच्या मागं लागा. आणि आता भगवंतानी भजन घेऊ का? ज्ञानेश्वर माऊली जय